नमस्कार मंडळी, सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघालोय सायकलिंगला. सकाळ म्हणजे सुरुवातीची नवी संधी असते आपल्याला ताजेतवाने करण्यासाठी. सकाळची थंड हवा, ताजं वातावरण आणि सायकलिंगची मजा, आणि काय हवं. सायकलिंगमुळे फक्त शरीरच नाही तर मनही ताजेतवाने होते. पहा, रस्ता किती शांत आणि सुंदर आहे. आता आपण पोहोचलो आहोत खडकवासलाच्या धरणाजवळ. पहा, हा धरणाच्या पाण्याचा मनमोहक नजारा. मन अगदी शांत होतं आणि डोळ्यात नवी ऊर्जा मिळते. निसर्गाच्या या शांततेत मनातील सगळा ताणतणाव हळूहळू नाहीसा होतो. धरणाच्या काठाशी उभं राहिलं की समोर विस्तारलेलं अथांग पाणी मनाला अलगद स्पर्श करतं. त्या निळसर पाण्याच्या पृष्ठभागावर आकाशाची सावली पडलेली असते. वाऱ्यांची हलकीशी झुळूक आली की पाण्यावर लहरी उमटतात. सभोवतालचं वातावरण शांत असतं. पक्ष्यांचा हलकासा आवाज आणि पाण्याच्या लाटा यामुळे मन अगदी तृप्त होऊन जातं आणि मनामध्ये गूढ शांतता निर्माण होते. आणि हीच शांतता मनामध्ये साठवून मी पुढे निघालो. जसजसे पेडल मारत पुढे जात होतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभ्या असलेल्या या हिरव्या झाडांच्या सहवासात मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. जणू निसर्गच माझ्यासोबत चालत होता. नजरेसमोर उलगडणारा निसर्गाचा हा नजारा इतका सुंदर होता की क्षणभर सगळं विसरून मी फक्त तो अनुभवत राहिलो. हा नजारा फक्त बघायचा नव्हता, तो अनुभवायचा होता. पुढे जात असताना मी एका ओढ्याजवळ थांबलो आणि त्या वाहत्या पाण्याचा खळखळाट ऐकताच मन अगदी भरून आलं. जणू त्या प्रत्येक थेंबास एक वेगळीच शांतता होती आणि त्यातल्या पाण्याचा निनाद मनात खोलवर उतरून गेला. त्या खळखळाटात एक विलक्षण समाधान लपलेलं होतं. रस्त्याच्या कडेला पसरलेली भात शेतीची हिरवळ एक वेगळाच अनुभव होता तो. हिरव्या भात शेतीचं ते देखणं दृश्य इतकं मोहक होतं की वाटलं इथंच क्षणभर थांबावं. पण नजरेत तो नजारा साठवून मी पुढे निघालो. जसजसं पुढे जात होतो तसं निसर्गाचं सौंदर्य दर क्षणी मनात साठत होतं आणि त्या सौंदर्याच्या स्पर्शाने मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होत होती. सायकलिंग करत करत मी अखेर सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथला नजारा इतका मंत्रमुग्ध करणारा होता की मनात साठवून ठेवला. वाटलं इथंच थांबावं, पण तो नजारा डोळ्यात साठवून पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू केला. थोडा वेळ तिथंच थांबलो. काही न बोलता फक्त त्या शांततेला ऐकत राहिलो.
आणि वाटलं कधी कधी अशा शांत क्षणातच खरी विश्रांती असते. सायकलिंगमुळे व्यायाम तर होतोच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी एकांतात घालवलेले ते क्षण. या प्रवासात फक्त मी आणि निसर्ग इतकंच होतं. कोणतंही गोंधळ नाही ना कोणतीही घाई. ही एकांताची भावना काही वेगळीच असते, शांत, खोल आणि आत्म्याला भिडणारी. शेवटी त्या अनुभवातून मनात एक नवीन ऊर्जा आली, शांतता मिळाली आणि नव्याने काहीतरी समजलं. वाटेवर परत येताना दूर डोंगराआडून चमकणारं धरणाचं पाणी दिसलं. ते दृश्य पुन्हा नजरेत कैद केलं आणि त्या छोट्याशा क्षणात पुन्हा एकदा आनंद सापडला. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एका नव्या प्रवासात लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्गाशी जोडले राहा आणि स्वतःला वेळ द्या. भेटूया लवकरच.